काहीच दिसत नाही. घंटा भेंडी आपल्या फॉग लॅम्प आहेत म्हणून तर काम चाललंय. बंजारे हम करते हैं ना. अरे छुट्टी के दिन घूमते हैं, छुट्टी लेके घूमते हैं. और यहाँ पे दूसरा आदमी. हे गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण निघालो आहे द्वारका टू सुरत. सगळ्या बाईक्सल्या पॅक केलेल्या आहेत, सगळ्या चेकआउट झालेलं आहे. सकाळचे वाजले 5:30. आता आपण निघत आहोत पुण्याला. इथून डायरेक्ट आपण सुरतला जाणार आहोत आणि जाताना काय काय एक्सपिरियन्स रोड कसे आहेत तुम्हाला मी ऑन द वे सांगेल. आपण निघतोय आता सुरतकडे. चेकआउट झालं आहे. ही आहे आपली द्वारका. द्वारकाला करू बाय बाय आणि चलूया आपल्या पुण्याच्या दिशेने. आता जाताना आम्ही 650 किलोमीटरचा रन आहे. 650 किलोमीटर चालू सुरतपर्यंत. मग सुरतला थांबू कारण जवळपास 12 तास नॉनस्टॉप गेलं तर आहे रोड. तर जेवढं होईल तेवढं चालू आपण आणि सुरतला स्टे करू आणि सकाळी वापस पुन्हा निघू पुण्याच्या साईडला. इकडनं एक एंट्रन्स आहे. इकडनं एंट्रन्स केलं आहे पण मध्ये त्याची एक ब्रिज आहे ना, मध्ये त्याने ब्रिज तयार केला आहे. आणि ब्रिज म्हणजे ब्रिजचे पिलर्स आहेत फक्त. ते ब्रिजचे पिलर्स बांधले आहेत, एक ह्या साईडने एक ह्या साईडने. मग मध्ये अजून काहीच नाही आहे. लोक पाण्यात चालत जातात. धुकं पाहू शकता. च्या आईला अचानकच धुकं येतात. दिसे दुकानचा लेअर हा वरनं एक हा लेअर आहे, हा वरच्या साईडला आहे बघा. इथं ह्या लेवलला धुकं आहेत. मग अशी तर अचानक एवढी धुकं आली ना, डायरेक्ट काहीच दिसेना, एकदमच आली अचानक. हा जमिनीवर नाही, थोडासा वरती लांबून दिसतोय, माझ्या डोळ्यानं दिसतोय. आता कॅमेऱ्यात दिसेल की माहीत नाही. आता बघा खाली आले. आता पुढच्या गाड्या नीट स्पष्ट दिसत नाहीये. हे अचानकच थंडी वाढते. 6:30 वाजले सकाळचे. 6:15 6:30 सॉरी. तर ही हाल आहे. ही हाल आहे. अरे देवा, विजिबिलिटी गायब. मेडे. काहीच दिसत नाही. घंटा भेंडी आपल्या फॉग लॅम्प आहेत म्हणून तर काम चाललंय. या नेमकं माझं विंडशिल्ड आहे ना, ते ब्लॅकवाला लावले आणि माझे अँटी फॉग आहे त्या दुसऱ्या वायझरला, ते लावलं नाही आहे. आपण घेतलं आता फ्यूल स्टॉप. वाजलेत 6:30. गाडीमध्ये पेट्रोल भरूया आता. कर दो भैया फुल 94. अच्छा, जैसे जैसे गुजरात के अंदर जा रहे हैं पेट्रोल के रेट कम हो रहे. 96, 95, 94. हां, 94 रुपये लिटर इथं. डेन्सिटी 73. अच्छा, हो ना. इसकी डेंसिटी भी कम है. जनरली 76 होती है. थोड़ा सा और डाल दो, 1000 का कर दो पूरा. बाहर नहीं आएगा ना, बस देख लो. हाँ ठीक है. इंजर आहे ना, पिनलॉकवाली आता ग्लाससुद्धा चेंज केली. त्यानंतर सुद्धा कंट्रोल होत नाही आहे आणि पूर्ण पाणी पूर्ण मॉइश्चर हेल्मेटच्या ग्लासवर येते. ग्लासवर कसा कपड्यांवर यायला लागले.
खूप जास्त मॉइश्चर पाणी आहे हवेमध्ये. देवा, बरंच फॉग पुढं. फॉगमुळे आमचा स्पीड कमी झाला आहे, तर अदरवाईज आम्ही फार पुढे गेलो असतो. सूर्यदेव पाहू शकता तुम्ही, सूर्याचा उदय होत असताना. हे सुंदर वाटतं यार पाहायला. हा हा, डोळ्यासमोर आता उगवत आहे म्हणून काय जे विशेष काय जाणवत नाही, म्हणजे डोळ्याला त्रास जाणवत नाही. थोड्या वेळाने हळूहळू असा बरोबर जाईल 10, 11, 12. हा हा, एकदम डोळ्यावर आलं की वाटत लागेल काही दिसणार नाही, काही दिसणार नाही. तसेच जे तसा डोळ्यांना डायरेक्ट मला त्रास होतो ना, असा कवळा कवळा सकाळचं कवळं कवळं होऊन. यार खरं अंबानीची पावर बघावी ना, अंबानीचा पैसा तर गुजरातमध्ये येऊन बघावा. कसलं मोठं त्यांचं यार रिलायन्स जिओचं सेक्टर आहे, मोठं मोठे इंडस्ट्रीज आहेत, खूप मोठं मोठं. म्हणजे आपण पुण्यामध्ये म्हणतो ना टाटा, हे टाटा वगैरे, टाटाचा खूप मोठा कॅम्प आहे, तो काहीच नाही आहे, खरंच काही नाही. एवढं मोठं त्यांचे यार पोर्ट आहेत, इंडस्ट्री आहे ना, की यार आपल्या एखादं गाव जाईल. खूप खूप भयंकर मोठे आहेत. त्यांचा असली सोर्स ऑफ इन्कम इकडनंच आहे, आणि त्यांनी पूर्ण काबीज केले गुजरात, अंबानी परिवार. रोड बघितलं का, हा बाजूला रिलायन्स आणि जिओ आहे म्हणून. पूर्ण फुल झाडी, जिओच्या होल्डिंग्स. पोल्युशन तर दुनियाचा पसरतच आले, बघितलं धूर. डिझेलच्या गाड्या बंद करा, कुठं डिझेल बंद करा. पहिलं तुमच्या फॅक्टऱ्या बंद करा. फॅक्टरी बंद करा म्हणत नाही, पण तर काहीतरी तुम्ही सोल्युशन काढला पाहिजे ना. एवढं तुम्ही एक्झॉस्ट दूर सोडताय तो. वर्कर्स, खूप मोठा वर्करचा स्टाफ आहे इकडं, खूप खूप जास्त इंडस्ट्रीमध्ये ना. दिसलं का, प्रत्येक गावागावातनं वर्कर्स लोक येतात. जामनगर म्हणून आता गाव लागलं बघ, हेच आहे काय का पुढे जामनगरमध्ये खरंच जाम लागलाय. जामनगरमध्ये रिलायन्स, हे रिलायन्स आणि जिओमुळं सगळं जाम होत येतं. इंडस्ट्री, बसेस वगैरे. पार्क लेफ्ट साईडला मोठं वॉटर पार्क दिसतंय. नवीन होत आहे, सुरू झालं नाही. नवीन 196 किलोमीटर. आता आपण 4-5 किलोमीटरने थांबणार आहोत ब्रेकसाठी, नाश्ता वगैरे करणार मस्त पोटभर आणि निघणार पुढं. आता वाजले सकाळचे 9 वाजलेत 9. झाला नाश्ता करून आता निघतोय आपण. 10 वाजलेत. चलो मित्रांनो, प्रवास मोठा आहे खूप. 450 किलोमीटर राहिले अजून. अरायवल दाखवत आहे 4:57. आपले असेच ब्रेक होत राहिले तर 7 ते 8 वाजतील आपल्याला, कारण ब्रेक पण इम्पॉर्टंट आहे यार.
चलो फिर मिलते हैं आपको. असे रस्ता आहे यार. रस्त्याचं तुम्हाला एक सांगतो मी, रस्ता असला बाप रस्ता आहे ना. 1.5 तासात आम्ही 150 किलोमीटर मारले. 1.5 तासात. एक नंबर रोड आहे. गुजरातमध्ये याल तर तुम्हाला इथले रस्ते एक नंबर भेटतील. आणि इथले लोक फार बावळट आहेत. त्यांना रस्ता क्रॉस करताना खरंच कळत नाही की कसा क्रॉस करावा. सगळे म्हणत नाही मी, काही लोक आहे की त्यांच्यामुळं लय प्रॉब्लेम येतात. आम्हाला आता थोड्या वेळापूर्वी एक बस आली. तो बसवाला असा आला डायरेक्ट, त्यांनी असा टर्न मारला यार. आम्ही दोघं ठोकतो वाचलो. त्यांचे लोक तिकडं. सो गुजरातला आलं तर तुम्ही तेवढं काळजी घ्या. बाकी तर काय नाही, लोक आहेत चांगले म्हणायला, म्हणजे स्वभावाने चांगले आहेत इथले. जा रहा है के अंदर? चल. आपके गुजरात में सोमनाथ, द्वारका, नागेश्वर. क्या पूरा घूमते ही रहते हो? बन जा रहे हैं हम. काम वाम नहीं करने का, घूमना है. करते हैं ना. अरे छुट्टी के दिन घूमते हैं. छुट्टी लेके घूमते हैं. काम भी तो करना पड़ता है ना. वो वीडियो बना रहे हो ना. अरे वो तो शौक के लिए बनाते हैं. बस 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 बाहर आएगा अभी. बरे बस. कर दूँ 20 का कर दूँ. नहीं 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 बस बस बाहर आएगा अभी. 1010 का 10 लीटर 10.84. पेट्रोल आत्ता भरलं गाडी. चेतनचा टॉप बॉक्स पडला होता खाली. आम्ही त्याला जुगाड करून आपल्या रोपनी बांधला आहे. त्याचा जो बोल्ट आहे तो निघाला होता. तो टॉप बॉक्स एका असा बांधला आहे. नाही पुढे जाऊन बांधून त्याला लॉक करू ना. हे लॉक आहे ना, हे तो निघलं होतं. आता दोरीनं बांधलं याला. चला. बघितलं का विंडमिलचं एक पाता आहे. हा एकच पाता आहे. केवढा मोठा आहे. आणि आपण जेव्हा खालनं बघतो त्याला एवढं वाटतं ते. एक नावचा घुसायचा आपल्या सर्व्हिस रोडला. ब्रिज खालनं घुसायचं आपल्याला. फितूर मध्ये बाबरे इथून 265 किलोमीटर आहे. बगोदरा वडोदरा वेगळं, बगोदरा वेगळं. बगोदरा लिहिले, ते वडोदरा लिहिले. आता वाजले 1:30. आपण आलोय हॉटेल दर्शन. इथं जेवण करण्यासाठी टोटल आपले झालेत ते 358 म्हणजे 60 जवळपास. आणि हे 400 किलोमीटर. 400 किलोमीटर 2:53 झालेत. जेवण झाले आमचे. आता निघाले. आता अंतर राहिले आपलं 257 किलोमीटर. दीड वाजता आलो होतो. 3-1.5 तास जेवण वगैरे झालं. त्यानंतर चेतनचा टॉप बॉक्स होता, तो टॉप बॉक्स फिट केला. टॉप बॉक्स वगैरे फिट करून सगळं व्यवस्थित आवरून मग आता निघालो आहे. आता डायरेक्ट पुढे एक 50 ते 100 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर थांबूया शॉर्ट ब्रेकसाठी.
हे इथले लोक डेंजर आहे मित्रांनो. या आईला मगाशी म्हणजे मी सकाळपासून तेच बोलतोय. परत एक मागे इन्सिडेंट झाला होता. एक कारवाला I-20वाला डायरेक्ट मध्ये आला अचानक म्हणजे तो साईडने चालला होता. ठीक आहे, ही एक लेन ती एक लेन, त्या लेननी होता. मी ह्या लेननी चाललो आहे. तो थांबला आणि पुढे एक U-टर्न होता. तो थांबला, डायरेक्ट त्यांनी टर्न मारला. ना इंडिकेटर ना काही नाही, डायरेक्ट. आणि माझी गाडी फुल स्पीडनी होती. म्हणजे फक्त एवढंच अंतर वाचलं होतं दोघांमध्ये ठोकण्यामध्ये. इतके मूर्ख लोक आहेत नाही तर ह्या गुजरातमध्ये. काही लोक सेन्सलेस लोक आहेत. त्यांच्यामुळे ना म्हणजे आपण ते तो आपल्याला सवय आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या ठिकाणी आपल्या इथं चालणारे लोक इंडिकेटर देतात या पासिंग करतात, वळताना हातबीत काढतात. इथं तसं त्यांना कळतच नाही डायरेक्ट. तर इथं गाडी चालतात तुम्ही स्वतःची काळजी घ्या. समोरच्यावर विश्वास ठेवू नका. तो कधी कसाही वळल. गुजरात पासिंग बघितलं की जरा थोडंसं अंतरच ठेवा. मूर्ख आहे ते सगळे. इथले लोक मूर्ख म्हणत नाही मी, पण काही आहेत खरंच मूर्ख आहेत आणि खूप सारे आहेत. माझ्या एकट्याचा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. सगळ्यांना तर तेच ते आले. म्हणजे जवळपास आपले बाहेरचे जे पासिंगचे लोक येतात ना ते अनुभवतात. त्यांना सवय असते, त्यांना माहीत असतं की हा माणूस पासिंग देईन. जर व्हायचं असेल तर इंडिकेटर देईल, पण इथं असे काही नाही आहे. कधी कसेही वळतात. थोडेसे ज्ञान दे रे इथल्या लोकांना काहीतरी. आता वाजलेत 5 वाजत आलेत. 4:50 झालेत. आणि आता मागं एक 10 किलोमीटर मागे एक रोड गेला एक्सप्रेस NH4 मुंबईला जातो. तो सुरतवरनं पण जातो. तर तो मॅप आहे ना तो तिकडनंच फिरून रिरूट होऊन दाखवतो. हा पण आत्ता पण बघा दाखवतो आहे की U-टर्न मारून दाखव. कार प्लेवर टू व्हीलरचे मॅप चालत नाही, दाखवत नाही टू व्हीलरवाला रोड. अल्टरनेट ऑप्शन पण कुठला दाखवा. तर आम्ही तिघांना इथलं विचारलं लोकांना. ते म्हणले की सरळ हा हायवे पकडून चला, जाऊ सोडू नका. पण ह्या हायवेने जर मी टू व्हीलरचा मॅप मोबाईलवर सेट केला तर मला ETA तो दाखवतो 6.5 तास. म्हणजे डबल डिस्टन्स सेमच दाखवतं पण टाईम डबल दाखवते. ह्याच्यात 3 तास दाखवतात, त्याच्यात 6 तास दाखवतात. काय कळा ना आता काही काय करावं. आता काय हेच विचारत जावं लागणार आहे. 400 500 टोटल 500 आपले अयोध्यापासून अयोध्याच म्हणतो सॉरी द्वारकापासून तर इथपर्यंत 500 किलोमीटर झालेत. ऑलमोस्ट फक्त 150 किलोमीटर राहिले होते आपले. आता हे 150 किलोमीटर आपल्याला किती किलोमीटरमध्ये परिवर्तित होईल माहीत नाही. आता आपण आता वडोदरामध्ये आहे. वडोदरा भरूच टोलवे रोड सुरू झाला आहे. ये बाबा ये गूगल मैप ने हमारी लगा दी ना. अभी देखो गावातून रस्ता घेऊन चालला एकदम वडोदरामधून. ऐक तेव्हा 150 किलोमीटर आमचं डेस्टिनेशन दाखवत होतं. एवढं फिरलो आम्ही. इथून सुद्धा सेम 150चं आहे. पूर्ण इफ्तारी काय गावाचं नाव आहे यार, नाव विसरलो येते ह्या गुजरातमध्ये. शेवटी गुजरात त्रास द्यायला लागला आम्हाला. रोड चांगले सगळं चांगले आय नो आम्हाला माहिती आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की मॅप काय करतो हा घुमून फिरून NH4ला कनेक्ट करतो, नॅशनल हायवे 4. आणि माहिती तुम्हाला नॅशनल 4 हायवेला आपल्या टू व्हीलर्स अलाउड नाही आहे. आणि पहिल्यांदा पण तेच केलं. सेकंड टाईमसुद्धा रीरूट ॲटोमॅटिक झाला चालू गाडीमध्ये. माझा पण तेच इश्यू झाला आणि विनयचा पण तेच. रीरूट ॲटोमॅटिक झाला. शॉर्टेस्ट रूट मॅपनी सिलेक्ट केला स्वतःच न विचारता आणि त्याच्या सेट केला. ज्यावेळेस आम्ही त्या ब्रिजजवळ गेलो त्यावेळेस कळलं की हा वापस त्यांनी दुसरीकडून फिरून नेला. मग परत U-टर्न मारून दुसरीकडनं इकडनं तिकडनं गावागावातनं करून चाललो आहे. आता 2.5 किलोमीटरवर अहमदाबाद पुणे हायवे लागेल. पण त्या हायवेने निघू. राइट से जाना है, राइट से जाना है. इधर दिखा रहा है.
तरफ जाना है, कहाँ जाना है? पुणे पुणे पुणे। हाँ पुणे यहाँ से जाओ, क्योंकि यहाँ पे रॉन्ग साइड जाना पड़ेगा, जो ब्रिज टू क्रॉस करके। तो ये सही रोड है ना? ये सीधा जाओ, आगे एक चौकड़ी आएगा हाँ। सर, उसके आगे एक और चौकड़ी आएगा, उससे राइट ले ले, हाँ लेफ्ट ले लेगा, अच्छा सीधा हाईवे मिल जाएगा। अच्छा, ये किधर जा रहा है? ये तो हाईवे पे ही जाएगा, लेकिन ये पूरा घूम के जाएगा, रॉन्ग साइड जाना पड़ेगा, बहुत घूम जाना पड़ेगा। हाँ, 10 किलोमीटर काटना पड़ेगा, ओ ये अच्छा है ना? 3 किलोमीटर में ही आ जाएगा। अच्छा, ये हाईवे लगेगा ना? ये जाओ आप, यहाँ से एक चौकड़ी, आगे एक चौकड़ी, हाँ। और फिर लेफ्ट, ठीक ठीक। है, सीधा हाईवे। चलो। वो बोल रहा है यहाँ से जाओगे ना, वही हाईवे 10 किलोमीटर पे लगेगा, यहाँ पे 3 किलोमीटर पे हाईवे है। नहीं, यहाँ से ये NH48 ही लगा रही है, इधर से नीचे सीधे NH48 कनेक्ट कर रही है। ये वही है। ये बंदा क्या बोल रहा है कि यहाँ से बहुत घूमना पड़ेगा आपको। नहीं, यहाँ से इधर से थोड़ा सा घूम के ये सीधे NH48 ही लग रही है, दिख तो रहा है। सीधे NH48 ही लग रही है। हाँ, यहाँ पे ये देखो। यहाँ से जाके इधर जाके ये NH48 को ही कनेक्ट कर रहा है, तुरंत हो रहा है ये भाई। चलो चलो चलो, अभी क्या आता आपण लागलो आहे NH48 हायवे, नॅशनल हायवे नंबर 48. चहा वगैरे घेतला आता मागं. 123 किलोमीटर अंतर राहिले. आत्तापर्यंत आपण 580 किलोमीटर आलो आहे. कसं आहे, या रोड म्हणलं की थोडेफार गोष्टी आहे ना तुमच्यासाठी लेसन लर्न असतात. आता आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही नका करू जर टू व्हीलर येत असाल. की ज्यावेळेस जर कारप्ले असेल, कारप्लेवर तुम्ही मॅप टाकताय तर कारप्लेमध्ये ऑप्शन येतं की हायवे नंबर सिलेक्ट, मोर रूट्समध्ये जावा आणि सिलेक्ट करा. तुम्ही जर डायरेक्ट टाकलं, सपोज अयोध्या ते पुणे टाकलं तर डायरेक्ट शॉर्टेस्ट रूट दाखवतो ॲट स्टार्ट केल्यावर. तर त्यापेक्षा मोरमध्ये जावा, तिथं सिलेक्ट करा रूट सिलेक्ट. मग रूट्समध्ये गेलं तर तुम्हाला रूट्स येतात हायवे नंबर सिलेक्ट करायला. NH4 हायवे सोडून बाकी हायवे कुठले सिलेक्ट करा. NH4 म्हणलं की तो शॉर्टेस्ट रूट दाखवतो, अंतर कमी दाखवतो म्हणून आपण सिलेक्ट करतो. पण त्या रोडवर टू व्हीलर्सला जाता येत नाही. तो आम्ही ही चूक केली, तुम्ही करू नका. आता आम्ही तेच केलं आहे की हायवे नंबर सिलेक्ट केला आणि चाललो आता हायवे सोडत नाही. आणि एकदा तुम्ही जर हायवे पकडला तर हायवे अजिबात सोडायचा नाही. सिटीमधनं वगैरे जर मॅप नेत असेल शॉर्ट रूट म्हणून, पण जाऊ नका. शॉर्ट रूट नसतो, तो स्कॅम राहतो. आता वाजलेत 9:11. आपण आलो इथं ह्या धाब्यावर. या धाब्यावर आता जेवण करणार आणि एक सरप्राईज प्लॅन होतं आहे. तर सक्सेस होतं की नाही काय पाहू. तुम्हाला सांगू, आपण थोड्या वेळात जेवण झाले की एक मोठा प्लान चालला यांचा. आम्ही मागच डिस्कस केलं, बघू तो वर्कआउट होतो आहे का नाही. जर झाला तर मी तुम्हाला सांगतो, नाही झाला तर मग काय तरी पण सांगेल. वेलकम बॅक गाईज. सरप्राईज एलिमेंट्स हा आहे. आम्ही रात्रीच निघतो आहे. आता जेवण वगैरे झालं, सगळं आराम झाला आहे. पॉवर नॅप घेतली आम्ही. आता वाजत रात्रीचे 12. पाय रात्रभर चलवायचे तुला. और यहाँ पे दूसरा आदमी मुझे 10 बजे सो रहे आदमी. कितने कैसे बन गए. सो जा रात भर. इनको चला नहीं है रात भर, मेरे को भी चला नहीं है. बट देखो कमी ने देख रहे, दोनों लोग सो गए, मेरे को जगा के रख दिया. चला तर आपल्या बसूया आपल्या हत्तीवर. चला तर आजचा मजेदार प्रवास सुरू करूया. पाहूया गमती जमती किती होतील. मजा तर येईल. जास्त थकलो कोण, सर आपण थांबणार आहोत.
आता पेट्रोल भरायची वेळ आलेली आहे. जातो आता पेट्रोल भरूया. हा जिओचा पेट्रोल पंप आहे. आता आपण गाडीमध्ये पेट्रोल भरूया. मित्रांनो, जिओवाले भन्नाट स्कीम देतात हा. आपले 2 रुपयाची सूट भेटते इथे हॅपी आवर्समध्ये. सकाळी 10 ते संध्याकाळी 5मध्ये जर तुम्ही इथं पेट्रोल भरलं तर नॉर्मल MRPपेक्षा 2 रुपये कमी ते पेट्रोल भेटतं. भारी नाही स्कीम ही. बघा इथे लिहिलं आहे, तिथं पण लिहिलं आहे. आम्ही सकाळी ज्यावेळेस पेट्रोल भरलं होतं त्यावेळेस ही स्कीम आम्हाला भेटली. आम्हाला 93ने पेट्रोल भेटलं होतं. फुल करो भैया पेट्रोल. 94.58. ये हैप्पी आवर्स वाला रात को नहीं होता है स्कीम, बस दिन में 10 से 5. क्या रेट होता है तब? 2 रुपये कम, 92. 92. रात को तो और कम रखना चाहिए ना. थोड़ा डाल दो और 1000 का कर दो. $10.5 लिटर पेट्रोल भरून झालंय. आता आपण निघतोय आपल्या घराकडे. 389 किलोमीटर्स पेंडिंग आहे. 7.5 तास 7.50 मिनटं दाखवतात नॉनस्टॉप गेलं तर. पण आता आपण तर थांबत जाणार आहोत, कारण या 2 व्हीलरवर एवढा मोठा प्रवास करणं म्हणजे विदाऊट ब्रेक घेणं शक्य नाही आहे. सो जर 50-100 किलोमीटर जसं होईल, जसं गाडी चालू त्या हिशोबाने आपण ब्रेक घेऊ. ETA तसा दाखवतोय 8:30चा, पण 2 तास बफर पकडून चला 10:30-11पर्यंत पण पोचू घरी. जेवढं होईल तेवढं लवकर जेवढं अंतर काढता येईल तेवढं अंतर काढू. रात्रीचे वाजलेत आता 2:23 आणि आपले आत्तापर्यंत ऑलमोस्ट आपण क्रॉस केलं आहे 780 किलोमीटर. अजून 309 किलोमीटर दाखवत आहे. पण हे आहे NH4 मार्गे, म्हणजे मुंबईपासून, नवी मुंबईपासून. तर आपल्याला नवी मुंबईच्यापासून पुढून NH4 हा कनेक्ट होतो आहे. तर तिथून आपला खोपोली मार्गे जावं लागेल. तिथून अजून आपले 20-25 किलोमीटर वाढतील. सो बेसिकली मुंबईपर्यंत जायचा तर प्लॅन आहे आपला इथं, नवी मुंबईपर्यंत. तिथून मग आपण पनवेल वगैरे ह्या मार्गे, खोपोली पनवेल ह्या मार्गे आपण निघूया आपल्या घराकडे. तर हा आपल्याला आता पालघर वगैरे ह्या मार्गे नेत आहे, मुंबई मार्गे. तर हायवे काय सोडायचा नाही आहे. रोड तर तसा एक नंबर आहे. आता 35 किलोमीटर, आता 35चे आता कशी सांगितलं त्या ठिकाणी अजून 31 किलोमीटर. हां, 30-32 किलोमीटरला अजून गुजरात बॉर्डर आहे. तिथं आपण थोडंसं पेट्रोलचं टॉपअप करू गुजरात बॉर्डरला, कारण पेट्रोल स्वस्त आहेत म्हणून. आणि इथे एकदा टॉपअप केलं पूर्णपणे आपल्याला घरी पण जायचं टेन्शन नाही. तर पेट्रोल टॉपअप करूया आपलं. काय रेट इथं 95.57. हाँ हाँ हाँ, बाहर मत निकालो. बोलना कितना रखना. हाँ बस. महाराष्ट्राची चेकपोस्ट आली आहे. 200 मीटर पुढं आहे. जवळपास आपण 820 किलोमीटर आलो आहे द्वारकापासून. आता चेकपोस्ट आहे ते हेवी व्हेकल्स आहे त्यांच्यासाठी ते आहेत. टोल लेन, त्यांचं ट्रॅक सगळ्या गोष्टी.
टू व्हीलरसाठी नाही आहेत त्या. त्यांचे पेपर्स वगैरे पाहणं वगैरे ते तिथं होत आहे. आपल्या गाडीचं टू व्हीलरचं तसं काही कन्सर्न नाही आहे, सविंदा जाऊ शकते. आपण मित्रांनो, आपण आपल्या महाराष्ट्रात फायनली पोहोचलोय. माझं महाराष्ट्र. रात्रीचे वाजले 3:15. इथून पुढं आपल्याला मराठी वाट्या भेटतील बघायला. महाराष्ट्राची सुरुवात झाली आहे. आणि आपलं आता अंतर राहिलं आहे 267 किलोमीटर. साडेपाच तास लागतील पोचायला. चहा वगैरे घेतला. आता सकाळचे 5:30 वाजलेत. हॉटेल दर्शन 213 किलोमीटर राहिले. आता निघूया आपल्या घराकडं. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग भावांनो. सकाळचे वाजलेत 6:45. आपण पोचलोय ठाण्याच्या आसपास. अंतर राहिले 170 जवळपास. आता थंडी मस्त आहे. जसा महाराष्ट्राचा थोडासा जवळपास लागला, रस्ता खराब सुरू झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये यार ठीक आहे, प्रत्येक स्टेटमध्ये रस्ता खराब राहतोच. मला थोडाफार आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी खराब आहे. खूप जास्त पैकी कुठे खूप जास्त रस्ते खराब आहेत यार, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट यार, 24 तासाच्या वर झालं गाडी चालवतो आहे. काही 5:30ला गाडी गाडी स्टार्ट केली ती काल. आत्ता 6:30 होऊन गेलेत. म्हणजे 25 तास झालं गाडी चालली. आता तो घरी पोचल्यावर जाऊन झोपायचं सरळ. फर्स्ट टाईम यार एवढा मोठा पराक्रम केला मी. फर्स्ट टाईम. ते सुद्धा टू व्हीलर एवढी चालवलं आणि ती पण रात्रीची. ना त्याच्या आधी कधी रात्रीची टू व्हीलर चालवली नव्हती. थंड थंड वारा आहे. 6:45. हा 2 किलोमीटर मागं झाला जाम चालू आहे. मागे 2 किलोमीटर झालं, अजून सुद्धा जाम आहे पलीकडं. ठाण्याचा जो घाट आहे छोटा, तो यार म्हणजे सकाळच्या 6:30ला सुद्धा जाम असतो. विचार करा दिवसाचा किती जाम असेल हा. म्हणजे चढ असल्यामुळं तिथं ट्रॅफिक चांगलं जाम होतं. ठाणे धुकं पडलं ना डोंगराच्या इथं. मस्त समोरनं सूर्य उगवला आहे. 7:15 वाजले सकाळचे. अंतर राहिले अजून 152 किलोमीटर. 3.5 तास लागते जायला. आपण आता पनवेल क्रॉस करतोय. सकाळी 8 वाजले सकाळचे 8. आपण आता खोपोली गाव गेलं मागं. खोपोलीमध्ये थांबलो होतो, चहा नाश्ता केला. सकाळच्या वाजल्यात 9. 1008 किलोमीटर झाली राईड आपली. आणि राहिल्या अजून
84 म्हणजे लगभग आपली 1100 किलोमीटरची राईड आहे आजची. आणि ती पण आपण वन गो म्हणजे एका दिवशी करतो आहे. गाडी चालवून आपल्याला म्हणजे सुरुवात केली ती सकाळी 5:30ला 28 hours. त्याच्यामध्ये ब्रेक्स पण होते सगळे इन्क्लुडिंग म्हणायला. ब्रेक्स घेतले आम्ही कारण एवढं मोठं रन करायचं म्हणलं यार ब्रेक्स लागतीलच. इट्स नॉट अ जोक की तुम्ही 1-2 ब्रेकमध्ये सिंगल वन गोमध्ये जाऊ शकता. नॉट पॉसिबल. आपला खोपोली खंडाळा घाट चालू होते, चालू झाला आहे. आपण आता देवरड फाट्याला पोचलो आहे. हा इकडं नाही जाईल घरी मी, नाही मी सरळ जाईल. चेतन आज आएगा की नाही? आता विनय चालला तिकडून घरी. आता मी पण इथून निघतो घरी. चेतनच्या आम्ही फार वाट बघितली पण तो काय आला नाही. मी थांबला असन तो पाणी वगैरे घेण्यासाठी. आता मी पण निघतो. आता आपण जाऊया आपल्या डायरेक्ट घरी. वाजल्यात जवळपास 10:35 आणि घरी जायचा टाईम दाखवत येतं 11:30. 1 तास लागेल इथून जायला घरी.